पाप नष्ट करणारी, ताप नष्ट करणारी, दुःख नष्ट करणारी शिव महापुराण कथा। शिव महापुराण कथा ही केवळ मंदिरातल्या देवतेची कथा नसून प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे। आणि या कथेमध्ये आपण दुसऱ्या दिवसामध्ये आज सर्वजण उपस्थित आहोत। काल आपण पाहिलं
एका स्त्रीची कथा आपल्याला आज पाहिजे आहे. म्हणून टेन्शन. कोणाचं शरीर चांगलं आहे, तब्येत चांगली आहे म्हणून टेन्शन. तब्येत होत नाही म्हणून टेन्शन. तुम्ही बघा, सगळ्याला तपासून बघा, प्रत्येकाने काही ना काही टेन्शन प्रत्येकाच्या वाट्याला आहे. प्रत्येक जण विचारात अडकलेला आहे, विचार करतोय, रात्रंदिवस विचार करतोय. पण एक सांगू तुम्हाला, आध्यात्मिक धार्मिक जे कार्यक्रम असतात ना, ते कार्यक्रम आपल्याला त्या विचारापासून दूर करतात. आपली वृत्ती धार्मिक व्हावी याच्याकरता आपण श्रवण करणं गरजेचं आहे. आपली वृत्ती मलिन का झालेली आहे कधीतरी तपासून बघा. दिवसभर आपण ज्या प्रपंचामध्ये फिरतोय ना, त्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आपल्या वृत्तीला, आपल्या मनाला मलिन करतात. आणि ते मलिन झालेलं मन रात्रंदिवस विचारात पडत आहे. माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या नातवाचं कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल, या विचारात आपला बराच काळ फुकट चाललेला आहे. बऱ्याच लोकांना रात्री झोप लागत नाही. काही झोपेच्या गोळ्या खातात तरी झोप लागत नाही. डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर, उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर झोप लागत नाही. मग गोळ्या खाऊनही झोप लागली नाही तर पर्याय काय असतो? मोबाईल. दुसरा पर्याय काय? तेवढ्या रात्री जर आपल्यासोबत चर्चा करायला कोणी येऊ शकत नाही, आणि तेवढ्या रात्री जर आपण कोणाला फोन केला तर तो म्हणेल, अरे मला झोपू दे, तुला झोप लागत नाही, तुझं तू बघ. शक्य नाही ना. मग माणूस मोबाईल सोबत आपली वेळ घालवतोय. त्या मोबाईलचा संग त्याला लागला जातो. पण ऐका, झोप जर लागत नसेल ना, तर मी सांगतो तो उपाय करा. 7 दिवस जर तुम्ही तो उपाय केला तर तुम्हाला 8व्या दिवशी झोप लागल्याशिवाय राहणार नाही. फक्त ज्याला ज्याला लागत नाही त्यांनी काम देऊ नये का? काय करायचं? 1 चमचा भरून तळ हातावर पाणी घ्यायचं. पाणी घेतलं, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आणि भगवान महादेवाच्या ज्या 5 मुली आहेत त्यांचं नाव घेऊन ते पाणी प्यायचं. भगवान महादेवांची पहिली मुलगी जया, ओम नमः शिवाय, पाणी प्यायचं. भगवान महादेवांची दुसरी मुलगी विषहरा, ओम नमः शिवाय, पाणी प्यायचं. भगवान महादेवांची तिसरी मुलगी शामलीबारी, ओम नमः शिवाय म्हणायचं, पाणी प्यायचं. भगवान महादेवांची चौथी मुलगी दाऊतली, पाणी घ्यायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि प्यायचं. आणि भगवान महादेवांची 5वी मुलगी देव, ओम नमः शिवाय म्हणायचं, पाणी प्यायचं. 8व्या दिवशी जर तुम्हाला झोप लागली नाही तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि मला फोन करा. हे शास्त्र आहे. आपण शास्त्राच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आपल्याला त्रास होतोय. तुम्ही शास्त्र सांगेल तसं वागा, बरं का? शास्त्र सांगेल तसं वागा. तुमच्या जीवनात अडचणी येणार नाहीत. येणाऱ्या अडचणी कमी होतील, पण त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे. आपल्याला हे पुराण काय सांगताय? 18 पुराणापैकी शिव महापुराण हे पुराण आहे. 18 पुराणापैकी एक आहे. या कथेतून आपल्याला काय घेऊन जायचं आहे हा विचार आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. घरात वेळ जात नाही म्हणून कथेत येऊन बसणं, घरात फार मनस्ताप होतोय म्हणून कथेत येऊन बसणं, या भावना जर घेऊन तुम्ही कथेला आलात
तर मला असं वाटत नाही तुम्हाला त्याचं काही फळ मिळेल कथा श्रवणाचं. आपण कथेला येत असताना आपल्याला महादेवाचं चरित्र ऐकायचं आहे, महादेवजींचा महिमा ऐकायचा आहे. ओम नमः शिवाय या जपाचा महिमा ऐकायचा आहे. माझं कल्याण मला करून घ्यायचंय, माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे, या भावना घेऊन कथेत या. नक्कीच भगवान महादेव तुम्हाला तुमच्या पदरात फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. काल आपण एका पुरुषाची कथा पाहिली, आज आपल्याला एका स्त्रीची कथा पाहिजे. तोही दुराचारी होता, पण दुराचारी असून सुद्धा शिव महापुराण कथा अंतिम टप्प्यात त्याला श्रवण करायला मिळाली आणि तो शिवलोकी गेला. आज आपण ज्या स्त्रीची कथा पाहणार आहोत ती स्त्री पण जवळजवळ तशीच आहे. वासपल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये सगळीच लोक वाईट वागायची. हो, सगळीच लोक वाईट वागायची, कोणीही चांगलं वागत नव्हतं. मग लोक म्हणतात ना ते गाव वाईट आहे. गाव वाईट आहे कधी सिद्ध होत आहे? त्या गावची लोक वाईट वागतात तेव्हा गाव वाईट आहे हे सिद्ध होत आहे. काही काही लोक म्हणतात हे ते गाव चोर आहे, ते गाव बरं नाही आहे, आपल्या मुली पण त्या गावाला देऊ नका. का असं बोलतात? ज्या वेळेला गावातली लोक चुकीचं कर्म करतात, चुकीचं वागतात, त्यावेळेला लोक त्या गावाबद्दल असे उद्गार काढतात. शिव महापुराण कथेमध्ये हे वर्णन आलेलं आहे. त्या नगरामध्ये एक बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे. दुराचारी आहे. त्याची पत्नी चंचुला दुराचारी आहे. पण त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला एक दिवशी सर्पदंश झाला आणि तो मरण पावला. मरण पावल्यानंतर चंचुला एकटी राहिली. अगोदरच ती भांडण लावणारी होती. बऱ्याच महिला भांडण लावतात. खर तर पुरुषांपेक्षा महिलांना भांडण लावण्याची कला अवगत आहे. बरोबर ना? फक्त हो किंवा नाही म्हणा. तुमच्या हो किंवा नाही म्हणण्याने काही फरक पडणार नाही मला. पण हे मी सांगू शकतोय की भांडणामध्ये तुमचा नंबर पहिला आहे. कशावरून बायका भांडतील सांगता येत नाही सांगता येत. घरात तर भांडतातच भांडतात, पण दिल्लीला गेल्यावर पण भांडतात. कशावरून? जागेवरून. तुझा पाय लागला माझ्या अंगाला, तुझा हात लागला माझ्या अंगाला, तू माझ्या अगोदर जेवली, तू माझ्या जागेवर बसली. आता एक भांडणाची कारण आहेत तो सांगा ना मला. अरे भांडण्याकरता सुद्धा एखादं ठोस कारण असावं ना. कशा पण कारणावरून लोक भांडतात, कशा पण कारणावरून, कोणतंही कारण असू दे भांडण. पण ऐका, ही बाई होती ना, नवरा ज्या वेळेला होता त्यावेळेला त्याच्या नजर चुकीने जाऊन भांडण लावायची गावात. आता तर नवरा मरण पावलेला आहे. आता तर हिला सांगायला कोणी नाही आहे. एक सांगू तुम्हाला, ज्या बाईचा नवरा वारलेला आहे, या बाईला कोणी सांगायला नाही ना, त्या बाईचं वागणं बघा. चंचुला, तिला कोणी सांगायला नाहीये ना, तिच्या मनाप्रमाणे ती वागते. तिचं भांडण लावणं कमी झालं नाही. ती दिवसभर भांडण लावायची, दिवसभर भांडण लावायची. तुम्ही मला सांगा, दुसऱ्याच्या घरात भांडण लावणं हे चांगलं आहे का वाईट आहे? तुमच्याकडून अपेक्षित आहे मला उत्तर. महिला मंडळ, चांगलं नाही ना? पण आता ज्या दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडण लावतात त्यांनी शिकलं पाहिजे ना की भांडण लावणं चुकीचं काम आहे, चुकीचं कर्म आहे, चुकीचं कार्य आहे. लावू नका.
आयुष्यभर त्या चंचुलेने भांडणं लावली लोकांच्या घरात. पण महाराज, तारुण्य ही देवाने दिलेली संधी आहे. तारुण्य जर सांभाळता आलं नाही ना, आयुष्य बर्बाद होत आहे. बरीच लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. मी म्हणतो धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. आमच्या ज्ञानराज माऊलीने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांने 16व्या वर्षी बर का पहिला किल्ला जिंकला. मग हे धोक्याचं बोलून कसं होईल हो? मोक्याच आहे. तारुण्य हे भगवंताने दिलेली संपत्ती आहे, तिला जपलं पाहिजे. आज या कलियुगामध्ये काय परिस्थिती आहे त्या तरुण मंडळीची. तरुणाकडे बघा. बाबा 22 वर्षाचा मुलगा घरात येताना अशा परिस्थितीत येतो. आई वडील त्याला पाहून मान खाली घालतात. अरे बाळा, तुला किती शिकवायचं रे. रात्रंदिवस तुला आम्ही सांगतोय, वाईट लोकांच्या संगतीला जाऊ नको, वाईट खाऊ नको, वाईट पिऊ नको. तरी सुद्धा संध्याकाळी येताना लेझिम खेळत येतो. तुम्ही मला सांगा, तरुण मुलगा संध्याकाळी जर घरी येताना दिवाबत्तीची वेळ आहे आणि जर तो लेझिम खेळत येत असेल आणि आई वडिलांनी त्याला हाताला धरून घरात आणायला अशी वेळ येत असेल, तर मला सांगा त्या आई वडिलांच्या मनाला किती वेदना होत असते. तारुण्य सांभाळलं पाहिजे महाराज. या चंचुलेने आपलं तारुण्य फक्त वाईट कर्म करण्यात घालवलं. ज्या भगवंताला तुम्हाला देता येतं त्या भगवंताला तुमच्याकडून नेताही येतं. संपत्ती मिळाली म्हणून तिचा अहंकार, देवानी सौंदर्य दिलं म्हणून तिचा अहंकार, देवानी बळ दिलं म्हणून त्याचा अहंकार योग्य नाही ना. अहंकार कोणताही असू द्या, माणसाला अधोगतीलाच नेतोय. महत्वाचं विधान सांगतोय का. अहंकार एवढा घातक आहे. तुम्ही आयुष्यभर देवाची पूजा करा, उपासना करा, पण मनात जर अहंकार धरून जर करत असाल ना, तर तो अहंकार तुम्हाला देवापासून दूर नेतो. महिला मंडळ तुम्ही तीळ पाहिला का? तो म्हणाल पाहिला काय, आम्ही दररोज पाहतोय. किती मोठा असतो तो. तेवढा जरी अहंकार झाला, मेरू तो समान भार देवा, मेरू पर्वता एवढं देवाला वाटतं. अहंकार बरा नाही ना. कशाचाच अहंकार करू नका. संपत्तीचा काय अहंकार करताय हो तुम्ही? काय अहंकार करताय? बाकी कोणाकडे पाहू नका, फक्त रावणाकडे बघा. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे किती संपत्ती आहे याचा अहंकार होणार नाहीये. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पहा, मोठ्या माणसाकडे बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या संपत्तीचा अहंकार होणार नाहीये. अंगात बळ आहे म्हणून लोकांच्यावर अत्याचार करायचे का? अन्याय करायचा लोकांवर करू नका. बळाचा अहंकार सुद्धा बरा नाहीये. देवाने चांगलं सौंदर्य दिलं म्हणून त्या सौंदर्याचा अहंकार बरा नाहीये ना. एक लक्षात ठेवा, आज जरी आपले गाल सफरचंदासारखे दिसत असले तरी पुढे जाऊन ते गाल खोबऱ्याच्या वाटीसारखे होणार. फार ज्याला संपत्तीचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार वाटतो ना, त्यांनी फक्त म्हाताऱ्या माणसाचं तोंड बघा. ते जर होत नसेल तर आपल्या आधार कार्डचा फोटो बघा. तुम्ही किती पण सुंदर असाल, पण आधार कार्डवर तुमचा फोटो जो आहे तो
कसा येतो बघा, ते बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा अहंकार होणार नाहीये. या चंचुलीने आपलं आयुष्य अहंकारात घालवलं. मी सुंदर आहे, आयुष्य फुकट घालवलं. शेवटी म्हातारपणा असं बोलतात ना, भगवान देता है तो छप्पड़ फाड़के, लेता है तो चमडी सुद्धा ठेवत नाही. म्हणून तो देतो ना, तसं त्याला घेताही येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको आहे. ही अहंकाराने हिने आपलं तारुण्य घालवलं, आपलं आयुष्य फुकट घालवलं. महाराज म्हातारपण आलं, पाय काम करत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पाठीचा कणा वाकला त्या चंचुलेचा, कानाने बरोबर ऐकायला येत नाही. मी तर तुम्हाला असं म्हणेन, ही अवस्था होण्या अगोदर परमार्थ करा, ही अवस्था होण्या अगोदर वारी करा, बरं का, तीर्थयात्रा करा. संतांची प्रमाण आहेत त्याच्यात. हे जोपर्यंत चांगलं आहे ना, तोपर्यंतच हे सगळं केलं पाहिजे. जब भगवान महादेवांच्या मंदिरात गेल्या, तिथे शिव महापुराण कथा चालू. कथा झाल्याशिवाय महाप्रसाद नाही, पोटाला अन्न मिळणार नाहीये. कथा ऐकायला बसली हो, काय करावं, कथा तर ऐकावी लागेल. कथा ऐकायला लागली, त्या कथा तो म्हणतो मी सांगणार नाही. तुम्ही मला सांगा, अरे याचे हातपाय बांधलेले आहेत, रथ चालू आहे, रथ जर चालतोय तर याला चालायची काय आवश्यकता आहे? ज्ञानोबाने वर्णन करून सांगतात, बांधोनी हातपाय जो रथी घातला होय, तो न चले तरी जाय दिगंतरा जीवी. त्याला चालण्याची आवश्यकता नाहीये, रथ चालू आहे ना, त्याला चालण्याची आवश्यकता नाहीये. तसं जन्माला तुम्ही आलात ना, तुम्ही कर्म नाही जरी म्हटलात तरी कर्म आपोआपच होणार आहे. काही लोक म्हणतील आम्ही काहीच कर्म करणार नाही, निवांत झोपून राहू. अरे झोपणं सुद्धा कर्मच आहे. जरी तुमचे इंद्रिय बंद पडले झोपेत, तरी तुमच्या मनाचे संकल्प विकल्प चालू असतात. महिला मंडळ, आपण रात्री झोपताना उशी कुठे घेतो? बोला ना, बरोबर ना? पण सकाळी उठल्यावर तीच उशी पायाखाली जाते. मग झोपेतलं कर्म नाही काही? सांगा ना मला. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक झोपला, त्याला स्वप्न पडलं. लोकांना काय स्वप्न पडतील त्याचा भरोसा नाही. भलती सरती लोकांना स्वप्न पडतात. स्वप्न पडलं महाराज त्याला, तो झोपेतच एक झाड तोडायला गेला. झाडावर बरं का कुऱ्हाड मारता मारता ती कुऱ्हाड याच्या पायाला लागली. रक्ताची धार बाहेर यायला लागली. हरडू लागला. काही लोक धावली त्याच्या मदतीला. लोकांनी सांगितलं, दादा काय झालं? म्हणे कुऱ्हाड लागली. मग तुम्ही मला सांगा, आता त्या लोकांनी याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे, याला इंजेक्शन द्यायला पाहिजे का याचं ऑपरेशन केलं पाहिजे? फक्त त्या लोकांनी त्याला झोपेतून जागं करणं हे त्याचं औषध आहे. याला झोपेतलं कर्म म्हणतात. नाथ महाराजांनी सुद्धा 2 दृष्टांत याच्याकरता दिलेले आहेत. नाथ महाराजांनी पहिला दृष्टांत दिला. एक राजा आहे, त्या राजाला झोपेत स्वप्न पडलं, बाजूच्या राजाने माझ्या राज्यावर आक्रमण केलं आणि माझी सगळी संपत्ती घेऊन गेला. राजा स्वप्नात भिकारी झाला. भिकारी झाला, लोकांकडे मागायला लागला. कोणी त्या राजाला काहीच देत नव्हतं. तो म्हणतो एक तरी पैसा द्या. कोणी द्यायला तयार नाहीये.
शेवटी व्याकुळ झाला, रडायला लागला. हे सगळं करत असताना पायाला दगड लागला. दगड लागल्याबरोबर आरोळी आली. जागते रहो. राजा जागा झाला. पाहतो तर काय, माझं सगळं वैभव जागेवर आहे. नाथ महाराज म्हणतात हे झोपेतलं कर्म आहे. दुसरा दृष्टांत दिला. एका राजाची राणी आहे. त्या राणीला स्वप्न पडलं, महाराज माझा पती अर्थात राजा शिकारीला गेला. ज्याची शिकार करायला गेला, पण माझा पती त्याचीच शिकार बनला. वाघाला मारायला गेला, पण वाघानेच माझ्या पतीला खाल्लं. मी विधवा झाले, रडायला लागली. बाजूला तिचा पती झोपलेला होता. त्या पतीला जाग आली. तो पती विचारतोय काय झालं, कारण ते राणी झोपेतच म्हणते माझा नवरा मेला, माझा पती मेला. सांगते कोणाला, ऐकताय ना तुम्ही, सांगते आपल्याच पतीला. कोण मेला, माझा पती मेला. नाथ महाराज म्हणतात हे झोपेतलं कर्म आहे. सिद्ध होत आहे कर्म माणसाला करावेच लागतात. कर्माला आपल्याला नाही म्हणता येणार नाही म्हणता येणार नाही. कर्माच्या बाबतीमध्ये परमात्मा ढवळाढवळ सुद्धा करत नाही. कोरं पान दिलंय तुमच्या हातात, त्याच्यावर काय लिहायचं हे तुमच्या हातात आहे. चोरी करून अधोगतीला जायचं, नरकाला जायचं, वारी करून स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं तुमच्या हातात आहे. पण दोन नियम मात्र आहेत. दोन नियम आहेत. पहिला नियम, जीवनात आलात कर्म करावेच लागणार. हा पूर्ण अभंग तपासून बघा. पुढे मोठ्या मोठ्या बरं का मंडळीची यादी आहे. दशरथ राजाचं वर्णन आहे, श्रीराम प्रभूंचं वर्णन आहे. कर्माने काय गती झाली हे सगळं तुम्हाला त्या अभंगाने लक्षात येईल. मोठ्या मोठ्या लोकांना ते चुकलं नाही हो. देवाला तर चुकलं नाहीच, पण देवाच्या पित्याला सुद्धा ते चुकलं नाही चुकलं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. तुम्ही जे जे कराल ना ते तुम्हाला काय करावं लागतं, भोगावं लागतं. ते भोगायला येईल. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाहीये. आपल्याला इथं जरी कोणी पाहत नसलं तरी परमात्मा कणाकणात आहे. तो आपल्याला पाहत असेल ना. काही लोक कीर्तन संपायची वाट पाहतात. कीर्तन संपलं रे संपलं का पडद्याच्या आड जाऊन त्याला
कोणी पाहत नाही मला. आणि इथल्या लोकांनी पाहून काय उपयोगाच आहे? इथल्या लोकांचा सन्मान आपलं कल्याण करणार आहे का? तुम्ही जर म्हटलात ना महाराज तुम्ही फार चांगले आहात म्हणजे मी काय चांगलं झालो असं नाही ना. कर्माचा हिशोब ज्याच्याकडे आहे त्याला आपलं जगणं आवडलं पाहिजे. इथल्या लोकांना आवडून काय उपयोगाचं आहे? आपली बायको आपलं कौतुक करते म्हणजे आपण चांगले आहोत का? असं नाही ना. आपला मित्र आपलं कौतुक करतोय, आपले नातेवाईक आपलं कौतुक करतायत म्हणजे आपण चांगलं आहोत. जो कर्माचा हिशोब करणार आहे त्याला आपण चांगलं वागलो पाहिजे, चांगलं वाटलो पाहिजे, आपलं आचरण त्याला चांगलं वाटलं पाहिजे. बरं का? तुम्ही कितीही चोरून चुकीचं काम करा, तुम्हाला वाटत असेल मला कोणी पाहत नाही, पण पाहणारा तो आहे, हिशोब करणारा तो आहे. त्यांनी पाहिलं, तुम्हाला कोणीही पाहायची गरज नाही. भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर काळी भगवान सबके मन मंदिर में, सबके मन
परमात्मा सर्वांच्या अंतःकरणात आहे, हे त्या भजनाचा तो भाव आहे. मला वाटतं जेवढ्या महिला नाचल्या ना त्यांनाच कथा झाल्यानंतर जेवण द्या. तुम्ही काय फक्त पाहायला आलात का? आनंद नकोय तुम्हाला? अहो, महिलांना तर सांगायला नाही लागलं पाहिजे नाचा म्हणून, तुमचा तर पहिला क्रमांक आहे. हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्ही आनंद नको घ्यायला का? आता येणारी जी मंडळी आहे ना तिथे कोणीतरी थांबा, फक्त इकडे बसवा. प्रत्येक वेळेला ह्या मंडळीला पुढे येऊ नका, आता तिकडे बसवा. म्हणून नियम असा आहे, केलेल्या कर्माचा भोग माणसाला भोगावाच लागतो. हे सगळं ते महाराज सांगतायत. कथा चालू आहे. चंचुलेच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यभर चांगलं काम केलं नाहीये, कसं चांगलं होईल माझं? प्रत्येकाचं मन प्रत्येकाला सांगतं मी किती चांगला आहे, मी किती चांगलं काम करतोय. प्रत्येकाचं मन प्रत्येकाला सांगतंय. माणसं बोलून दाखवत नाही. बोलू का? आपल्यालाही माहिती आहे आपल्याला किती ज्ञान आहे, पण आपण बोलून दाखवत नाही का? आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पितळ, बरोबर की नाही? सांगत नाही, लोक झाकून ठेवतात. उलट कमी असलं तर जास्त सांगतात. पण महाराज असे बरेचसे विद्वान मी पाहिले, त्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, तुकोबारांचा गाथा मुखोद्गत आहे, तरी सुद्धा विनम्रपणाने येईल त्याला नमस्कार करतात. आम्हाला काही येत नाही हो, काही येत नाही. बऱ्याच मुलाखती मी ऐकल्या, मोठी मोठी माणसं आम्हाला काही येत नाही असं बोलतात. आणि आपल्याला काही येत नाही, पण आपल्या बोलण्यात एवढा मोठेपणा आहे की सगळं शास्त्र मलाच कळत आहे, मी ते पाठ केलेलं आहे, अवगत केलेलं आहे. याच्याने होतं काय? तुम्ही लोकांना फसवता असं नाही, तुम्ही स्वतः फसतात. येत नाही आपलं अज्ञान प्रगट करायला शिका. मला हे येत नाही सांगा, पण जर तुम्ही ते लपवून ठेवलं अज्ञान पण, तर पुढे मात्र तुम्हाला ते घातक आहे. नियमाप्रमाणे प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये कर्माचा हिशोब द्यावा लागतो. चंचूला विचार करते, आयुष्यभर मी लोकांच्या घरामध्ये भांडणं लावलेली आहेत, माझं कसं कल्याण होईल? पण कथा सांगतेकडे गेली. कथेनंतर लोक दर्शनाला येतात ना, तुम्ही जसे येता तसे. काही लोक महाप्रसादाला गेली. ही चंचूला अंगात ताकद नव्हती हो, वय झालेलं होतं. अशी व्यासपीठावर चढायला गेली आणि त्या व्यासपीठावर चढता चढता पाय अडकला आणि चंचूला खाली पडली. डोक्याला मार लागला, रक्त वाहू लागलं. तोंडावर मार लागला, तोंडातून रक्त यायला लागलं. ते महाराज धावले, उचललं. आजी लागलं का? त्या चंचुलीने सांगितलं, महाराज मला स्पर्श करू नका, मी अपवित्र आहे, स्पर्श करू नका. आयुष्यभर जिने कधी चांगलं काम केलंच नाहीये ती पवित्र कशी असू शकते? कधी कोणाला मदत केली नाही. मदत तर सोडा, मी उलट अन्याय केला समाजाला. घराघरात भांडण लावून घर फोडीचं काम केलंय महाराज मी, मला हात लावू नका, मी अपवित्र आहे. महाराज म्हटले, तू चुकीचं कर्म केलं, ते कर्म तुझ्या लक्षात आलं, मी चुकीचं काम केलेलं आहे. बस तुला पश्चाताप झाला ना, मग याच्यातून सुटण्याचा मार्ग सुद्धा मिळेल तुला. चूक मान्य करायला शिका. त्या चंचुलीने सांगितलं, म्हणे महाराज सांगा ना, मी एवढं पाप केलंय, वाईट कर्म केलंय, माझं कल्याण कशाने होईल? सांगा महाराज, होईल का न होईल ते पण सांगा. महाराज म्हटले, जरूर होईल, जरूर होईल. एखादा मनुष्य वाईट काम करतोय
पण ते वाईट काम जर तो पुन्हा पुन्हा करत असेल, त्याच्या लक्षात येत नाहीये आपण वाईट काम करतोय, आणि आलं तरी तो माफी मागत नाहीये, पण तो पुन्हा पुन्हा ते अपराध करतोय, महाराज म्हणतात त्याच्या पापाच्या निवृत्तीला साधन नाही. पण एखाद्याच्या हातून चुकून कर्म झाले, पश्चाताप झाला, हे करायला नव्हतं पाहिजे, हा पश्चाताप झाला ना तर महाराज म्हणतात या दोषातून मुक्त होण्याकरता जगात साधन आहे. त्या चंचुलीला त्या महाराजांनी सांगितलं, तुला एका जन्माचं जर पाप घालवायचं असेल तर तुला गुरुची सेवा करावी लागेल, तुला संतांची सेवा करावी लागेल. पण ऐक, तुला जर अनंत जन्माची पाप घालवायची असतील ना तर भगवत चिंतनच करावं लागेल. आपण दररोज हरिपाठामध्ये प्रमाण वाचतो, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. अनंत जन्माची पाप घालवण्याची ताकद भगवत नामात आहे. म्हणून वारकरी संप्रदाय आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय, देवाचं चिंतन करा, नामचिंतन करा, जास्तीत जास्त वेळ भगवत चिंतना करता द्या. वारंवार आमचे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सांगतायत, आपली वेळ दुसऱ्याच्या निंदेत जाते पण नामचिंतनात जात नाहीये. 2 तास कीर्तनाला गेल्यानंतर तेवढ्या पुरतं करून जमणार नाही, भागणार नाही. आपल्याला जीवनातला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामचिंतनात आपल्याला खर्च करावा लागेल, त्याच वेळेला आपलं कल्याण होणार आहे. नुसतं एकादशी आली म्हणजे हरिपाठ, चतुर्थी आली म्हणजे भजन, एवढे नाही उद्धार होणार. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी होते महाराज, स्वप्नातही आला नाही तर एकादशीला हरिपाठ आणि चतुर्थीला भजन करून आपल्याला काही देव प्राप्त होईल का? त्याच्याकरता एकच साधन आहे, अखंड चिंतन विठोबाचे. बस कलियुगामध्ये या साधनेपेक्षा मोठी साधना नाहीये, ही देव प्राप्तीची साधना आहे. बाकीच्या साधना बाजूला केल्या महाराज, योग याग बरं का, फक्त नामस्मरण. अनेक संतांची प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील. त्रेतायुगामधली साधना वेगळी होती, द्वापार युगामधली साधना वेगळी होती, कलियुगातली साधना वेगळी आहे, सत्ययुगातली साधना वेगळी होती. त्या युगात त्या साधनेला महत्व होतं, त्या साधनेने परमात्म्याची प्राप्ती व्हायची. पण या कलियुगात फक्त आणि फक्त नामचिंतनानेच देवाची प्राप्ती. वा 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 वा
तरुण आहात. जेवढ्या महिला नाचल्या तेव्हा त्यांचे हातपाय सुखरूप ठेव. बाकी त्यांची जबाबदारी मी घेत नाही. कशाला उगीच आपण त्यांची जबाबदारी घ्या. जे आपल्या कामात येईल आपण त्यांचं काम करूया. जो देवाचं काम करेल देव त्याचं काम करणार आहे. लक्षात ठेवा. आपण या कथेला पुढे नेणार आहोत. शिवलोकी गेलेली चंचुला पार्वतीच्या बाजूला बसलेल्या पण अशी उदास हसायची हो. पार्वती मातेने विचारलं, तू एवढ्या मोठ्यांच्या संगतीला बसली आहेस आणि चेहऱ्यावर एवढी उदासीनता का बरं? काय कारण काय? त्यावेळेला त्या चंचुलेने सांगितलं, माझा पती बिंदू हा वाईट कर्म केल्यामुळे ब्रह्मराक्षस झालेला आहे. माता, मला असं वाटतं माझं कल्याण झालं, माझा उद्धार झाला, तसा माझ्या पतीचा सुद्धा उद्धार व्हावा. मेल्यानंतर सुद्धा शिव महापुराण कथा उद्धार करते आहे. ब्रह्मराक्षस झालेला आहे बिंदू. पार्वती माता म्हणते, तू माझी मैत्रीण आहे, घाबरू नको, मी बंदोबस्त करतोय सगळा. तुंबाराला बोलवलं महाराज, तुंबाराला बोलवलं. आता तुंबर म्हणजे महाराज देवाचा आवडता ना. सांगितलं, हे तुंबारा, हिचा नवरा ब्रह्मराक्षस झालेला आहे, त्याला शिव महापुराण कथा सांग, त्याच्यातून त्याला दिव्य शरीराची प्राप्ती करून दे. तुंबराने सांगितलं, आई साहेब, आता तो ब्रह्मराक्षस आहे. शिव महापुराण कथा मानवाचं शरीर ज्याने धारण केलंय त्याला सांगून कळेल, याला काय कळणार आहे. पण पार्वती म्हणते, काही पण करा पण त्याला मुक्त करा. आता तो ब्रह्मराक्षस होता. एका झाडाला तो बांधलेला होता. त्या तुंबराने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भगवान महादेवाचं चिंतन केलं आणि त्या झाडावर असं पाणी शिंपडलं. परिणाम, दिव्य शरीर त्या ब्रह्मराक्षसाने धारण केलं. त्याला शिव महापुराण कथा ऐकवली आणि महाराज तो बिंदू सुद्धा शिवगणांमध्ये काय झाला, राहू लागला. हा प्रताप कसलाय, हा परिणाम कसलाय, तर केवळ ना केवळ शिव महापुराण कथेचा आहे. या कथेला पुढे घेऊन जात असताना आपल्याला नारदजींची कथा पाहिजे आहे. आता नारदांचं ठरलेलं आहे महाराज, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. बोला बोला सर्वांनी बोला बोला.
सत्यनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण उमापती महादेव जय भोलेनाथ भगवान नारदजी तपा करता बसलेले आहेत. नारदांचं तप पाहून इंद्राच्या मनात असा भाव निर्माण झाला की हा माझं पद घेऊ शकतो याने जर असं तप केलं तर. त्या इंद्राने नारदाची तपश्चर्या भंग करण्याकरता काही अप्सरा नृत्य करायला पाठवल्या, काही गंधर्व पाठवले आणि त्यांच्या सोबत कामदेवाला पाठवलं. त्या कामदेवाने सांगावं त्या अप्सरांना नाचो, गंधर्वांना सांगावं गाओ आणि बाकीच्या मंडळीला सांगावं तुम्ही वादन काम करा. कामदेवाने प्रत्येक वेळेला सांगावं नाचो गाओ नाचो गाओ नाचो गाओ. पण नाचणारा मनुष्य पण किती नाचेल, शेवटी पाय दुखतातच. हा गाणारी माणसं कितपर्यंत गातील, रात्रभर थोडी गाऊ शकतात, ठराविक वेळ. महाराज त्या अप्सरा एवढ्या नाचल्या पायातले घुंगरू गळून पडले, तुटले. गंधर्वाचं गायन बंद झालं. वादकांची बरं का वादनाचे जे साहित्य होतं ते सगळं फुटून गेलं. कामदेवाला वाटलं आता आपण पराजित झालोय, आता आपल्याला नारदांना पाहिल्याशिवाय त्यांची स्तुती केल्याशिवाय पर्याय नाही. केलं काय, अप्सरांना हाकलून दिलं, गंधर्वांना हाकलून दिले, वादकांना हाकलून दिले सगळ्यांना. आणि कामदेव जाऊन नारदांच्या चरणावर नतमस्तक झाला. नारदजी आपण महान आहात, आपल्यासारखं या सृष्टीत दुसरं कोणी नाही आहे. हे शब्द आहेत ना माणसाला घालवणारे शब्द आहेत. कुठं अधोगतीकडे माणूस फसला जातो. तुमच्यासारखं या तालुक्यात कोणाला बोलता येत नाही. फसला गडी कोण, तो बोलतो तो नाही, त्याच्याबद्दल बोलतो तो. फार स्तुती ऐकायला प्रवृत्त होत जाऊ नका. आज जे स्तुती करतात उद्या तेच निंदा करणार. कोणी स्तुती केली म्हणून आनंद व्यक्त करायचा, कोणी निंदा केली म्हणून दुःख अंतःकरणात ठेवायचं अजिबात नाही. माझी माऊली तर असं सांगते, सुखी संतोष न यावे, दुःखी विषाद न भजावे, आणि लाभालाभ न धरावी मना माझी. सुखात फार संतोष मानू नका, दुःखात खेद मानू नका. सुख कधी होत आहे, लोकांनी स्तुती केली की सुख आनंद. रात्रभर झोपत नाही, चाल फार छान झाली तुझी. कोण चाल म्हणणार, कीर्तनकाराला लोकांनी सांगितलं वा आजचं कीर्तन तुमचं लाजवाब, तोडच नाही. रात्रभर बिचारा या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर. मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला, बरोबर आहे ना बाबा. आणि प्रवचनातून कथेतून आपला अनुभव सांगावा.
अहो स्तुती तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. स्तुती माणसाला प्रिय आहे असं नाही, तर देवालाही स्तुती प्रिय आहे. स्तुती, नारदाची स्तुती केली महाराज, नारदाचं मन परिवर्तन झालं. बास, अरे आपल्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, आपण काम जिंकला. रामदेवाने केलं काय? नमस्कार केला, स्तुती केली आणि हार. बास, हार कोणाच्या मन घालत नाही. ज्याचे हार होते त्याच्याच गळ्यात तो हार पडतो. लग्नात हार घालायला बघा, बाई जेव्हा जाते ना त्याला असं वाटलं आता आपण दिवस आहोत, हार आपल्या गळ्यात पडतोय. त्याला माहिती नाही पुढे काय होणार आहे ते. हारल्याशिवाय हार गळ्यात पडत नाही. तुम्हाला माहिती आहे का? हार घालणारा ताट असतो, पण ज्याच्या गळ्यात हार घालायचा आहे ना त्याला मान खाली घालावी लागते. आम्ही दररोज हार घालतो, पण मान खाली घालतो. हे कळलं पाहिजे आपल्याला. आपली हार आहे, हारात आपली हार आहे, पण लोक हाराचाच फोटो स्टेटसला ठेवतात. फार मोठी गंमत आहे ना. जास्त हार जर कीर्तनकाराला घातले तर तो त्याच्या जोडीला येणाऱ्या माणसाला, काही काही कीर्तनकारांनी स्पेशल फोटो काढण्यासाठी लोक ठेवलेली आहेत महाराज. मग तो फोटो इकडनं काढेल असा. हे असं पाहिल्यानंतर मला खरंच त्या लग्नात नवरा नवरीची आठवण येते. तो फोटो काढणार आहे ना, तो सांगतो असा हात द्या, असा हात द्या, कमरेवर हात घ्या. ऐकताय ना तुम्ही त्याच? तसे कीर्तनात सुद्धा अलीकडे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात, जे सोबत आणतात ते. हे खरंच हे असे युट्यूब वाले वगैरे फिरतात ना, मला नाही आवडत. ते मध्ये आले तर विक्षेप निर्माण होतो. पण काही लोकांना आनंद वाटतो. कॅमेरा जर पुढे आला अशी छाती पुढे काढतो अगोदर. अरे हो, तू कशा करता बसलाय? तुला काय करायचंय? तुला काय सांगायचंय ते सांग ना. फार फोटोला किंमत देऊ नका. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत फोटोला तुमच्या कोणी विचारणार नाही, कुत्र पण विचारणार नाही. तुमच्या फोटोला किंमत कधी? राम राम सत्य आहे. मेल्यानंतर ना आता कोण विचारतंय आपल्या फोटोला? आणि महाराज फोटोवाले एवढे आता हे झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत. माणूस कितीही काला असू द्या, तो गोराच दिसतो. काय जादू आहे काय माहिती महाराज. आता तुम्ही फार छान सुंदर आहात, तुम्ही गोरे आहात, तुमचा फोटो गोराला तर हरकत नाही. माझा पण गोरा फोटो येतो. जादू आहे ना त्यांच्याकडे. म्हणून ज्यांची लग्न झाली नाही त्यांना सांगतो, फोटो पाहून पोरगी पसंत करू नका. फोटोतली वेगळी. अहो फोटोच काय, आता ते मेकअप आहे ना, मेकअप ती पाहून सुद्धा मुलगी बघू नका. बिना मेकअपची बघा. 2 तासात मेकअप उतरल्यानंतर त्याला प्रश्न पडतो, हीच माझी नवरी आहे का? हो, फोटोवाले फार हुशार असतात. नारद बोलला, महाराज हार घातला, कामदेवाने स्तुती केली. महाराज पहिल्यांदा महादेवाकडे नारद गेला. भोले बाबा, भोले बाबा. महादेव म्हणतायत एवढ्या दिवस कुठं होता? तुळकाडीला कथा चालू होती. तपश्चर्या करत होतो बाबा, हिमालयात गेलो होतो. माणसाला आपला स्वतःचा मोठेपणा करायला फार आवडतो, बरं फार आवडतो. आमच्याही तोंडावर जर कोणी बोललं ना, वाह छान, किती छान बोलताय तुम्ही, मग फुकट आहे का? परिश्रम केले त्याच्याकरता. आता हे सांगायची काय आवश्यकता आहे? एक सांगू तुम्हाला, तुम्ही काय आहात ना हे जगाला कळत आहे. तुम्ही तुमचा परिचय लोकांना देऊ नका. नका परिचय. व्यासपीठावरून ज्यावेळेला तुम्ही बोलता ना, त्यावेळेला समाजाला तुमची पारख होते. तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. उगीच अर्धा तास कीर्तनकार आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो, रात्री इथं सेवा होती, उद्या तिथं सेवा होती, जातो ना वेळ फुकट. महाराज सरळ सरळ अभंगाचा विचार समाजाला सांगा. तुमच्या व्यथा काय सांगताय लोकांना? तुमचे प्रश्न समाजापुढे काय मांडताय तुम्ही? तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही इथे समाजाच्या हिताकरता आलात, समाजाच्या हिताच्या गोष्टी सांगा. तुमचं घरचं गाणं नका सांगू.
काय थोरपा मन पावराय काय थोरपा मन पावराय काय म्हणजे महाराज तुम्ही पुढे काय बोला हे त्यांनी मला त्या प्रमाणातून शिकवलं. तुम्हाला पुढे काय बोलायचंय हे प्रमाण कोणाचं आहे? ज्ञानोबारायांचं आहे का तुकोबारायांचं आहे? हा, हे लक्षात असू द्या. तुकोबारायांचं प्रमाण आहे. महाराज तुकाराम महाराज स्वतःला पामर म्हणून घेतात. आपण कसला मोठेपणा करतोय? जगद्गुरूंनी म्हणावं आणि आपण म्हणतो मोठेपणा पाहिजे. हे जुळतं का हो कुठे? जरा बघा, जुळतं कुठं? जुळत नाहीये. मुंगी होऊन साखर खायला शिका. अति व्हायला जाऊ नका. हे का सांगतोय मी? नारदाला आपल्या तपश्चर्येचा अहंकार झाला. महादेवाच्याकडे गेल्यानंतर महादेवाने सांगितलं, तुम्ही कुठे होता? हिमालयात होतो वगैरे असे बोलले. पण मग काय वार्ता काय? काम जिंकला महादेवजी, काम जिंकला. भोळे बाबा काम जिंकला. भोले बाबा म्हटले आनंदाची गोष्ट आहे, पण मला सांगितलं, आता दुसऱ्या कोणाला सांगू? काही वेळेला आपण एखाद्याला प्रामाणिकपणाने त्याची चूक सांगायला जातो, पण तो एवढा हुशार असतो, त्याच्या मनात वेगळाच भाव येतो, आज जुळतो माझ्यावर. बरोबर ना? समजा मला जर एखाद्या ज्ञानी माणसाने, अभ्यासू माणसाने सांगितलं, बाबा हे विधान तुमचं चुकलं, मग ते प्रामाणिकपणाने मी मान्य करायला नको का? लगेच मी काय बोलतो माहिती का? आज जळतो माझ्यावर. आता तो जळून काय होणार आहे? नारदाच्या मनात आलं, भगवान भोला बाबा, भोळा म्हणतात लोक, पण हा माझ्या कीर्तीवर जळतोय. असं नारदजी जळतोय. आता भोळे बाबा कल्याणाकरता बोलले ना, एखादा कीर्तनकार कल्याणाकरता बोलतोय ना, एखाद्याने आपल्या मोठ्या माणसाने आपली चूक काढली, आपल्या कल्याणाकरता आहे. उलट मी म्हणतो, चुका काढणारी माणसं महाराज समोर बसली पाहिजेत. त्यावेळेला आपल्या चुका व्हायच्या बंद होतील. म्हणून कीर्तन प्रवचन ज्या ज्या ठिकाणी राहतात ना, त्या ठिकाणी जाणकार माणसे 5-6 माणसं तरी बसलेली पाहिजेत. आपल्या चुका सांगू शकतील ते. याला वाटलं महादेवजी आपल्यावर जळतात. काही नाही. नारदजी तिथून निघाले, विष्णू बाबाकडे आले. बाबा काम जिंकला, काम जिंकला. विष्णू देवाच्या मनात आलं, आतापर्यंत नारायण नारायण म्हणत होता, राम राम म्हणत होता, आता आपलं बाळ कामकाम करायला लागलं. आई वडिलांना कळलं पाहिजे, मुलगा आता मोठा होत चालला, त्याला वेळेतच बंधनात अडकवलं पाहिजे. माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा हेतू लक्षात येतो. विष्णूने ठरवलं, आपला मुलगा मोहात पडला, काम जिंकला, हा अहंकार त्याला झालेला आहे.
मग विष्णू परमात्म्याने काय केलं, नारदजी ज्या रस्त्याने जाणार होते ना त्याच रस्त्याला एक सुंदर असं महाल तयार केलं. गुणनिधी त्या महालाचा राजा आणि त्याची मुलगी विश्वमोहिनी. तिथे तिच्या स्वयंवराचा हा कार्यक्रम, सगळे महाराजे राजे महाराजे सगळे जमा झाले होते. नारदजी चालले होते. नारदांनी कोणाला तरी विचारलं, यहाँ पे क्या है, काय आहे इथं? कोणीतरी सांगितलं, राजाची मुलगी मोहिनी फार सुंदर आहे, छान दिसते, तिचा स्वयंवर आहे. स्तुती ती ऐकली त्या मुलीची. याला वाटलं बघायला काय हरकत आहे, पण बऱ्याच वेळेला बघायला गेल्यावर घोटाळा होतो. गणपतीला पत्ते खेळतात बघा, काही जे मागे बघणारे असतात ना ते म्हणतात काय आम्ही थोडी खेळतोय, बघायला काय हरकत आहे. अरे पण मूर्खा, ते पत्ते बघणं म्हणजे पत्ते खेळणाऱ्याला जेवढं पाप लागतं तेवढं तुला लागेल. बघायला काय हरकत आहे म्हणजे. सहज लोक बोलतात टाइमपास म्हणून बसलोय. आता टाइमपास ही साधन आहेत का टाइमपास करता? कमाल आहे. महाभारत वाचा, कोण गेले, कुठं गेले, कशामुळे गेले जरा वाचा. मोठ्या मोठ्या लोकांचं चाललं नाही तर तुमचं काय चालणार आहे? माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, गणपती बाप्पा पुढे नका खेळू. हे टाळ्या वाजवायच्याच आहेत ना तर भजनात वाजवा, त्याच्या पुढे हरिपाठ करा, त्याला आवडेल. त्याच्या पुढे भजन करा, आवडेल. महिला मंडळ तुम्ही गणपती बाप्पाच्या वेळेला नाचा. पूर्वी महिला नाचायच्या, नाचा, तो आनंद घ्या, पण यांना पत्ते खेळून नका देऊ. अरे त्या देवाला आपण घरी आणायचं, त्याचा अपमान आपणच करायचा ना, बोंबा मारायचे आपणच. आपल्या देवतेचा अपमान केला, आपल्या देवतेचा अपमान केला, बोलायला लाज नाही वाटत? वर्षभरातून आपण त्या देवतेला श्रद्धेने आणतो आपल्या घरात. श्रद्धेने त्याची पूजा करा, त्याला प्रसन्न करा. तो भजनाने प्रसन्न होतो, पत्ते कुटण्याने नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलेलं आवडतं, बाकी काही आवडत नाहीये. म्हणून त्या गोष्टीचा त्याग करा. चुकीचं येते जरा घालवा, चुकीचं येते घालवा. या ठिकाणी गर्दी पाहिली, नारदजी आतमध्ये गेलेले आहेत. नारदांचं स्वागत केलं महाराज. जसं आपण आपल्या महाराजांचं केलं तसं नारदांचं स्वागत केलं. असं सिंहासन बसायला दिलं. फार छान व्यवस्था केली महाराज, बरं फार छान, आवडलं मला. साधूचं, गुरुचं पूजन, त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. त्या राजाने स्वागत केलं नारदाचं आणि नारदाला सांगितलं म्हणे माझ्या मुलीचं भविष्य बघा. नारदाच्या हातात हात दिला. हाताकडे पाहतच नाही नारद, त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला. एवढी सुंदर होती महाराज, एवढी सुंदर. शेवटी मुलीचा बाप म्हटला, नारदजी तोंड पाहायला तुम्हाला नाही सांगितलं, हात बघा, हात. तोंड बघून थोडं भविष्य सांगता येतं, हात बघा. नारद हात बघायला गेला, पण काय जरा उलट सांगितलं. उलट असं नाही सांगितलं, हिला ब्रह्मांडाचा मालक
पती म्हणून मिळणार आहे. उलट सांगितलं, ही ज्याला प्राप्त होईल तो ब्रह्मांडाचा मालक होईल. भविष्यवाणी झाली, पण तो चेहरा पाहिल्यावर नारद कामवासना जागृत झाली. मनातल्या मनात म्हणायला लागला, अरे उगीच कालच्या पेपराला काम जिंकला हे दिलं. पश्चाताप झाला. पण नारदाच्या मनात असं आलं, ही जर आपल्याला मिळाली तर बरं होईल. मग काय केलं? नारद तप करू लागला. भगवान विष्णू प्रगट झाले. विचारलं, नारदा बोल काय पाहिजे, मी तुझ्या तपावर प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे. नारदजी म्हटले, देवा मला सुंदर बनव, मला सुंदर बनव. देवाने सांगितलं, माझे अनेक रूप आहेत, तुला कोणतं रूप देऊ बोल. नारदजी म्हटले, हरी रूप द्या, हरी रूप. तथास्तु. नारद गोरा झाला महाराज जास्त. आपण आपलं तोंड आरशाशिवाय बघू शकतो का? हो किंवा नाही म्हणा. आपलं तोंड आपल्याला आरशात बघितल्याशिवाय दिसत. आपला मेकअप आपल्याला बघायचा असेल तर आरशातच जावं लागेल. गंध लावताना आरशातच जातात लोक. पण ऐका, आता हे काय नारदजी काही बघायला गेलं नाही तोंड, बाकी तर सगळं बघत होते. अरे सगळं गोरं पान झालं, हात पाय वगैरे सुंदर झाले. नारद तिकडनं आले महाराज. इकडे राजा महाराजा लोकांच्या अशा खुर्च्या बसलेल्या होत्या, खुर्चीवर सगळे बसलेले होते, खुर्च्या टाकलेल्या होत्या सगळ्या. आणि पुढे ती मोहिनी होती. नारद अगदी अभिमानाने त्या सगळ्यांमधून जात होते. का तर देवाने रूप दिले ना, सुंदर आहे ना मी. बऱ्याच जणांना सुंदरतेचा अभिमान असतो महाराज. त्यांचं चालणं, समाजात त्यांचं वागणं फार वेगळं असतं. मस्त नारद चालत गेले. काही शिवगण म्हणाले, नंबर याचाच लागतो बरं का, याचाच नंबर लागेल. दोन राजे बसले होते पुढे, ते चर्चा करू लागले, अरे आपण उगीच आलो वेळ घालवायला, नंबर याचाच आहे. कशी छाती फुगली महाराज. कोणाची? नारदाची. पुढे जाऊन बसला. तिकडनं ती मोहिनी आली हार घेऊन. पहिल्याच खुर्चीवर नारदाला पाहिल्याबरोबर आवाज दिला, बाबा. हाकलायला अगोदर कोण आहे? हाकला. नारदजी म्हणतात, असं का बोलते? हिला रूपाचं काही कळतं की न कळतं? एवढा सुंदर मी इथं बसलोय आणि ही म्हणते हाकला. हाकलून लावलं हो नारदाला. आणि शेवटच्या खुर्चीवर विष्णू भगवान होते नारायणाच्या रूपाने. मोहिनीने जाऊन काय घातली? त्यांना माळ घातली. रागाला नारदाला, महाराज काय पोरगी आहे म्हणजे, हिला काय कळतं की न कळतं? एवढा सुंदर मी. पण काही तिथले राजे हसत होते. ते म्हणत होते, हा बंदर आला कुठून, वानर आला कुठून? त्यांनी चर्चा ऐकल्यावर त्याला संशय आला, असं का बोलतात म्हणून नदीच्या काठी गेले. पाण्यात आपला चेहरा पाहिला. अरे बाकीचं शरीर खूप छान सुंदर बनवलं देवाने, पण तोंड मात्र वानरासारखं आहे. लाल डोळे गेले महाराज. राग आला. एवढा राग आला की आता देवाला फक्त समोर येऊ द्या, बस. एवढा राग आला. काही काही माणसं रागात फार विचित्र आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपण म्हणतो ना, तो शांत आहे तोपर्यंत बरा आहे, रागावला तर त्याला आपण आवरू शकत नाही. लाल डोळ केले महाराज. रस्त्याच्या बाजूला उभे होते. तेवढ्या तिकडनं रथ आला विष्णू भगवंताचा. वा, ही तुमच्यात कला आहे, मला म्हणून तुम्ही आवडता. खरं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये बरं का, रमेशजी सारखा वादकच नाही महाराज, सापडून पण मिळणार नाही. एवढं ज्ञान आहे त्यांना ना, वक्ता बोलताना काय दिलं पाहिजे, काय वाजवलं पाहिजे. वा, फार छान. भगवंताने त्याला खूप छान कला दिलेली आहे. आणि कलेने माणसाचं रूप आवडतं होतं. तशी काही माणसं आवडण्यासारखी नसतात चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, पण त्यांची कला
ती कला मात्र काय करते, आवडती ती व्यक्ती आवडती दुसऱ्याला बनवते. तुम्ही कशाला त्यांच्याकडे बघता हो? मी त्यांच्याबद्दल नाही बोलत. पण ऐका, राग आला, तिकडनं रथ आला, विष्णू परमात्म्याचा रथ आला आणि या दोघांना पाहिल्यावर अजून रागवला महाराज. टोमॅटो सारखा झाला नारद. टोमॅटो किती झाला असता तो. असं जर ते आता तुम्ही जर आणून इथे माझ्या जर मारलं ना, असं वाटेल रक्त निघालं बाहेर. टीव्ही मध्ये तेच वापर करतात तसं. टोमॅटो सारखे लाल डोळे केले, म्हणे देवा असाच अपमान करायचा का रे. मी तुझ्याकडे सुंदर रूप मागितलं आणि तू माझी अशी फजिती केली. भगवंतांनी सांगितलं नारदा तूच बोलला ना हरिरूप दे, म्हणून दिलं मी, माझी काही चूक आहे. पण देवा ऐक जरा, मला आता एवढा राग आलेला आहे, मी शाप देतो तुला. काय? मला जसं तू मोहिनीपासून बाजूला केलं ना, तसं त्रेतायुगात तुला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि त्या पत्नीला शोधण्याकरता तुला वानर सेनेचाच काय करावा लागेल, स्वीकार करावा लागेल. शाप दिला महाराज नारदाने, शाप दिला. पण ऐका, चमत्कार असा झाला, ते महाल होतं ते भगवंताच्या कृपेने नष्ट झालं. मोहिनी नष्ट झाली, तो राजा नष्ट झाला. जेवढं जेवढं तयार केलं तेवढं सगळं नष्ट झालं. नारदाच्या अंतःकरणाची माया मोह जो तयार झालेला होता तो पण नष्ट झाला. नारदजी आता भानावर आले, विचार करू लागले, अरे माझी चूक झाली ना, फार मोठा अपराध झाला. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा माझ्या हातून फार मोठा अपराध झाला हो, सांगा ना हा दोष कशाने निघून जाईल. तर ब्रह्मदेवाने सांगितलं नारदा तुला एकच पर्याय आहे, एकच साधन आहे, तुला शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. आपण ब्रह्मदेवाने जी नारदजींना शिव महापुराण कथा सांगितली ती उद्या आपण पाहणार आहोत. पण आज या कथेकरता, या शिव महापुराण कथेचे मार्गदर्शक की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा आदर्श घ्यावा अशी वृत्ती निर्माण होते. आपलं संपूर्ण जीवन ज्याने भगवंताला वाहिलेलं आहे, भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काही जीवनात केलं नाहीये, असे आपले सगळ्यांचे आवडते एक गोड व्यक्तिमत्व. कधी कोणत्या विरोधात ते बोलत नाही महाराज, कधीच नाही. कीर्तनकार नवीन असू द्या किंवा जुना असू द्या, त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारणारे आपले पूजनीय श्रद्धेय चिंतामणी महाराज, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा दोन. काल या खुर्च्या बाबा तुमची वाट पाहत होत्या दोन्ही पण, आणि मला कोणीतरी विचारलं सुद्धा नाही आले. म्हटलं काहीतरी अडचण असेल, परिसर मोठा आहे, भेटीगाठी सगळीकडे घ्याव्या लागतात. दोघे पण नव्हते तुम्ही, आज दोन्ही खुर्च्या काय झाल्या, मला पण ताकद आली ना. मी एकटाच होतो कालपर्यंत, आणि एवढ्या लोकांपुढे एकटं काय करणार. आता नाही घाबरणार मी, दोन भगवेधारी आहेत. काय यांच्या पुढे तुम्ही बोलणार आहेत महाराज, मोठी माणसं माझ्या ताब्यात आहेत, तुम्हाला नाही घाबरणार मी. आता माझ्या डाव्या बाजूला आदरणीय माझे परम मित्र, वर्गमित्र महाराज, आम्ही एका शाळेत शिकलो. कोणी काही पण बोललं तरी ते काहीच बोलत नव्हते महाराज, कोणालाच काहीच नाही, अगदी शांत स्वभाव. आम्ही कधी कधी चिडवायचो त्यांना, जसं आमचा पहिल्यापासून चिडवण्यात नंबर जास्त, चिडवायचो पण त्याने कधी राग नाही मानला महाराज. शांत स्वभाव आमचे विशालजी महाराज. या दोन्ही महात्म्यांचा खूप मोठा आशीर्वाद या कथेकरता आहे, खूप मोठं मार्गदर्शन या आयोजकांकरता आहे. आज आपला मंडप फुल्ल झालेला आहे. अगदी त्या गेटच्या बाहेर काही पोरं नाचत होती, तुम्ही नका बघू, तुम्हाला नाही ती दिसणार.
मला सगळं समजतं कोण काय करतो कोण काय नाही. आता मला तुम्ही अशा जागेवर बसवलंय की मी तुम्हाला सगळ्यांना पाहू शकतो तुम्ही काय काय करता ते. तसं मी सगळ्यांनाच आता पाहिलेलं आहे, पण सगळ्यांनी छान कथेचा आनंद घेतलेला आहे. हा दुसरा दिवस आहे, अभी बहुत दिन बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. फार आनंद मिळणार आहे महाराज या कथेत, फार आनंद मिळणार आहे. आता आपल्याला ही कथा संगतीकडे न्यायची आहे. पण काल आपण भजन घेतलं नाही महाराजांचं. आज पहिल्यांदा गजर होईल आणि नंतर सद्गुरु गजानन महाराजांचं भजन होईल आणि मग कथेची सांगता होईल. आता ज्याला ज्याला वाटतं आज सोमवार उपवास आहे, आपल्याला भरपूर प्रसाद मिळावा किंवा आपल्याला जास्त भूक लागावी, त्याच्याकरता परिश्रम करावे लागतील ना. आता मला परत परत बोलायला लावू नका. आता एकच करा, गजर आनंद, बस दुसरं काही नाही. जटा में गंगा है माथे पे चांद, जटा में गंगा है माथे पे चांद, जटा में गंगा है, जटा में गंगा है माथे पे चांद, जटा में गंगा है माथे पे चांद. कथेला भेट देण्याकरता वारकरी संप्रदायातील एक पवित्र व्यक्तिमत्व आमच्यासारख्या तरुणांना
भोलेनाथ भगवान की सुंदर मस्तके माळा तुळया जटिर्मणमाली जय देव श्री शंकर भोला रे विशाला पार्वती सुरक्षा आज या ठिकाणी आणि व्यासपीठाच्या वतीने उपस्थित मान्यवर असतील, भाविक भक्त असेल, प्रवचनकार असतील, कीर्तनकार, विशालनाथजी महाराज आणि यांची आज सर्वप्रथम या घराला लागलेली आहे आणि तसंही सूचना दिल्याप्रमाणे आपण हे करायचे. आता सर्वांची आणि महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. कृपया काल आपण पुढे या आणि आपण ज्या बाजूला होतो त्या बाजूला बसायचं आहे. कृपया इकडे लक्ष असू द्या. पहिल्यांदा पाहुणे मंडळींचा महाप्रसाद होईल, त्यानंतर बाकी उरलेले काय मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळ असेल, आपण नंतर बसायचं आहे. पहिल्यांदा पाहुण्यांना बसू द्या, शिस्तीचं पालन करा, रांगेने बसा, सर्वांना महाप्रसाद मिळेल. महिला मंडळी आरती उचला. कृपया जागा नसेल तर 5 मिनिटं आपण थांबून घ्यायचं आहे. या आरतीतले विजलेले आहेत, आवडलेले आहेत, त्या आरती एकत्र जमा करायचं. कोणी गडबड गोंधळ करू नका. 5 मिनिटं थांबायला लागला तर पण लाईनीमध्ये बसून घ्यायचं आहे. सर्वांची आणि महाप्रसादाची आणि आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण शांतपणाने आणि महाप्रसाद घ्यायचा आहे हे आपणास पुन्हा नम्रतेची विनंती करण्यात येत आहे. ज्यांना बसायला जागा नसेल कृपया आपण 5 मिनिटं आणि थांबून घ्यायचं आहे. सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे हे लक्षात असू द्या. आणि आज ह्या दुसऱ्या दिवशी एकतेकरता आणि आपल्याकरता विशेष आज आशीर्वादाचं ज्यांचं वरद असताही असे असणारे चिदानंद सरस्वतीजी महाराज आज आपल्याला उपस्थित आहेत आशीर्वाद देण्याकरता. आणि त्याचप्रमाणे विशालनाथजी महाराज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय कल्याण तालुका अध्यक्ष हरिभक्तीपरायण आणि माधवजी महाराज माधवजी महाराज केशव आणि उपस्थित आहेत.
कृपया आपलं स्वागत आहे 2 मिनिटांकरता आपण आणि व्यासपीठावर यायचंय महाराज आणि महाराजांचे स्वागत करा. माधवजी महाराज आपण 2 मिनिटांकरता व्यासपीठावर यायचंय. तुमच्याकडे द्या त्यांच्याकडे. आणि याच ठिकाणी भारतीय मंडळीची देखील आणि इथे वर्धन चालू झालेली आहे तरी स्वयंसेवक मंडळ सुगंधा रवींद्र चौधरी धुळकाडी आणि ज्योती दीपक चौधरी धुळकाडी, करुणा नरेश जोशी धुळकाडी, दीपाली विकास रतन मसने एकूणदे आणि उद्याकडे काही असणार आहे. कृपया आपलं सर्वांकडे लक्ष असू द्या. आणि पुन्हा मी उद्याच्या आरती करता